नमस्कार. मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन. यामध्ये आज मी जी कविता सादर करणार आहे ती कविता म्हणजे मला आलेला एक अनुभव आहे आणि खरोखर एक वेगळ्या प्रकारचा, दिव्य म्हणाल तरी पण चालेल अशा प्रकारचा एक अनुभव जो घेतला तो शब्दबद्ध केलेला आहे. कवितेचं नाव आहे गीता पाठ महायज्ञ. कार्तिक वद्य षष्ठी 3 डिसेंबर 2023 या दिवशी पुणे येथील सप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक भव्य दिव्य असा एक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याचं निमित्त होतं गीता धर्म मंडळाची शतकपूर्ती. आणि या शतकपूर्तीच्या निमित्ताने आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमाचं की संपूर्ण गीता पठण करायचं आणि तेही सामूहिक, सगळ्यांनी मिळून. आणि हा जो संकल्प केलेला होता तो सिद्धीस नेण्यासाठी म्हणून केवळ पुण्यातीलच नाही तर परगावामधून सुद्धा लोक त्या ठिकाणी येत होते. आता तिथे जवळजवळ 10,000पेक्षा जास्त अशी गीताधर्मींची उपस्थिती ही होती. कोणताही गडबड गोंधळ नाही आणि ही सर्व मंडळी एक एक करून त्या बरोबर ठरवलेल्या वेळी तिथे हजर झालेली होती. एका पाठोपाठ एक असे अध्याय सुरू होणार होते आणि जमा झालेल्या त्या समूहाचं सगळं एकाग्र चित्त हे म्हणजे योगेश्वरांच्या चरणी लीन असा तो संपूर्ण समूह होता. त्यांच्या समोर पूर्ण वेळ योगेश्वर भगवंत हेच होते. आणि मग त्यावेळेला ही जी लगबग सगळी चाललेली होती ती पाहून असं मला वाटलं की एक सुरामध्ये हे जे पठण सुरू झालेलं आहे गीतेचं, त्या क्षणी नक्कीच त्या समुदायाच्या मनामध्ये भगवंत हे निश्चितपणे होतेच, पण भगवंतांच्या मनातही नेमकं काय चाललेलं होतं बरं, तर ते त्यांच्या भगवंत तिथे नक्कीच होते. त्या अवकाशातून जणू काही पाहत आहेत अशी कल्पना मला मनामध्ये वाटली. आणि मग भगवंतांच्या मनामधले जे विचार त्यांना काय वाटलं आहे ते मी शब्दबद्ध केलेले आहेत. पाहूया गीता पाठ महायज्ञ. पुण्यनगरी ते आज रंगला भव्य एक सोहळा. पुण्यनगरी, पुण्यामध्ये हा सोहळा संपन्न होत होता. पुण्यनगरी ते आज रंगला भव्य एक सोहळा. अंतराळी भगवंत ठाकले पाहण्या भक्तीचा मळा. चतुर्भुज रूप प्रियते पार्था आठवले केशवा. विश्वरूप दर्शना समयी रे प्रार्थियले ते धवा. पंचसहस्रावरी लोटली वर्षे त्या अद्भुता. उलटून गेले युगते नंतर कलियुग आले आता. म्हणजे आता तर कलियुग सुरू झालेले आणि ज्या वेळेला म्हणजे भगवंतांच्या मनामध्ये तो प्रसंग उभा राहिला, जेव्हा तो घडलेला होता प्रसंग की अर्जुनाला गीता सांगितली भगवंतांनी. त्याला 5,000 वर्षापेक्षाही जास्त वर्ष उलटून गेलेली आहेत आणि भगवंतांना तो प्रसंग आठवला. आता अंतराळामध्ये भगवंत, पुण्यनगरीमध्ये सगळे भक्त आता गीता पठण करतायत आणि भगवंतांना आठवलं अर्जुनाचं ते रूप त्यावेळचं की तो द्विधा झालेला होता आणि त्याला पुन्हा कार्यप्रवण, कृतीप्रवण करण्यासाठी म्हणून भगवंतांनी गीता सांगितलेली होती. हात पाय गाळून बसलेला होता अर्जुन. वे पथुष्य शरीर रेमे अशी त्याची अवस्था झालेली होती. आणि मग त्याला पुन्हा एकदा युद्धाला उभं करायचं होतं भगवंतांना आणि त्यासाठी म्हणून त्यांना ही गीता त्याला सांगावी लागलेली होती. आणि त्यानंतर ज्या वेळेला पुढे 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 एक एक अध्याय सरकत होते, 11व्या अध्यायाच्या वेळेला जेव्हा विश्वरूप दर्शन, कारण त्याची समजूत पूर्ण पटण्यासाठी की बाबा हे तू काही करत नाहीयेस,
हे सगळं मी करतो आहे. आणि हे सगळं त्याला पटवून देण्यासाठी म्हणून भगवंतांनी जे विश्वरूप घेतलेलं होतं, धारण केलेलं, त्याला दाखवलं आपलं. आणि त्यामुळे प्रभावित झालेला अर्जुन भयकंपित झालेला होता. आणि त्यांनी त्यावेळेला प्रार्थना केली होती की हे भगवंता, आता मला तुमचं पुन्हा पूर्व जे सौम्य रूप आहे, चतुर्भुज रूप, ते मला दाखवा. त्या सगळ्याची आठवण आली आता भगवंतांना. आणि ते बघत होते की पुण्यनगरीमध्ये हा जो सोहळा चाललेला आहे, तर हा ज्या वेळेला द्वापार युगामध्ये गीता सांगितली गेली तेव्हा पार्थ अर्जुन समोर होता. आणि आता कलियुगामध्ये असे अनेक अर्जुन इथे बसलेले भगवंतांना दिसतायत. आणि त्यामुळे ते मोठ्या उत्सुकतेने पाहतायत की कशा पद्धतीने म्हणतायत ही मंडळी. पाहूया की ते जे अद्भुत तेव्हा घडून गेलं, त्याला हा प्रचंड मोठा कालावधी होऊन गेलेला आहे. पण पुण्यनगरीमध्ये आज हा सोहळा चांगल्या रीतीने रंगत आहे. आणि त्याचं भगवंतांना अतिशय कौतुक वाटत आहे. आणि कौतुकाचं कारण पण आहेच, नाही का? का बरं कौतुक वाटते? श्रुती स्मृती प्रामाण्य मानिती अजूनही येथे जन. जे श्रद्धा आहे मनामध्ये अजूनही जागी लोकांच्या. श्रुती स्मृती प्रामाण्य मानिती अजूनही येथे जन. आठवून मजसी करती ते भावे भगवत भजन. नवती गडबड नवता गोंधळ, नवती गडबड नवता गोंधळ, जाहली पक्वता व्यक्त. आचरती ते तत्व पाहुनी होती तृप्त भगवंत. भक्तोत्तम होता हो तेव्हा, भक्तोत्तम होता हो तेव्हा, समोर पार्थ अर्जुन. पाहून धन्य झाले भगवन, आजचे सार्थ अर्जुन. आता भगवंतांना या भक्तांचं, की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे भक्त हे जमा झालेले आहेत. आणि फक्त पुण्यनगरीतले म्हणजे फक्त पुण्यामधलेच ते लोक नव्हते, अनेक ठिकाणाहून परगावाहून सुद्धा आलेले होते लोक. ती वेळ बरोबर साधून, म्हणजे काहीतरी नियोजन त्यांनी केलेलं होतं वेळेचं. हे वेळेचं नियोजन करून मनामधली भक्ती जी त्यांच्या होती ती त्यासाठी कारणीभूत ठरलेली होती. आणि लोकांनी तिथे यायला सुरुवात केलेली होती. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले असताना, येणार म्हणजे आता परगावाहून येणार म्हणजे वेगळ्या वेगळ्या वाहनांनी येणार, कोणी दुचाकी, कोणी चारचाकी, कोणी मोठ्या मोठ्या बसगाड्या, असे करून म्हणजे मोठं नियोजन करून मंडळी तिथे जमलेली होती. केवळ तेवढीच नाही, म्हणजे त्यांचीच संख्या 10-10.5 हजाराच्या वर गेलेली असताना माझ्यासारखेही काही परगावाहून यामध्ये सामील झालेले होते ऑनलाईन. म्हणजे एकूण संख्या तर प्रत्यक्षात कितीतरी मोठी झालेली असेल. म्हणजे खरोखर नोंद घेण्यासारखी अशी ही घटना ही तिथे घडत होती आणि त्याची नोंद घेतली सुद्धा गेली. मग आता भगवंतांना नेमकं कौतुक असं वाटते की एका समान ध्येयाने प्रेरित झालेले हे जे लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या मार्गाने तिथे जमा झाले. गोंधळ नाही, गडबड नाही, म्हणजे कुठल्या तरी एका शिस्तीमध्ये ते बांधले गेलेले होते. बेशिस्त बिलकुल नाही. मग ही शिस्त येते कुठून बरं? की काहीतरी जर मनाची एक धारणा असेल त्याच्या पाठीमागे, तर माणसं शिस्तीमध्ये कोणताही आवाज न करता एकमेकांची सोय बघून आणि तशा पद्धतीने मग तो कार्यक्रम कसा आपल्याला पुढे नेता येईल हे पाहतात. त्याचं दृश्य हे त्या दिवशी पुण्यनगरीमध्ये लोकांना पाहायला मिळालं. कुरुक्षेत्री गण गोत पाहुनी द्विधा होई अर्जुन. आता भगवंत हे सगळं बघतायत कौतुक भरल्या नजरेने आणि त्यांना कुरुक्षेत्र आठवलेलं आहे. कुरुक्षेत्री गण गोत पाहुनी द्विधा होई अर्जुन. आजही उत्तर मिळण्या हाती गीता आवर्जून. काय नवल पाहायला मिळतंय. मी करतो ही नवती प्रौढी, मी करतो ही नवती प्रौढी, भगवंत करूनी घेती. बीज पेरले होते तेव्हा ही फळे आज गोमटी.
समान होते लक्ष तयांचे, समान होते लक्ष तयांचे, करणे गीता पठण, अष्टादश अध्यायी श्रद्धा, तेच मनी चिंतन. भगवंतांना कुरुक्षेत्र आठवलं. हा सगळा जमाव पाहताना त्यावेळचा द्विधा मनस्थितीमधला अर्जुन त्यांच्या नजरेसमोर आलेला होता की कुरुक्षेत्रामध्ये गणगोत पाहिल्यावर मी यांना कसं मारू. म्हणून त्याने हातातलं धनुष्य खाली ठेवलेलं होतं, तो अर्जुन आठवला. आणि आज म्हणजे त्या अर्जुनासाठी तेव्हा गीता सांगायची वेळ आलेली होती. आणि आज कलियुगामध्ये इथे हे जे सगळे जमलेले आहेत त्याचे अर्जुनच आहेत. आणि त्यांच्याही हातामध्ये गीतेची पुस्तकं दिसतात. म्हणजे आजच्या या कलियुगामध्ये सहस्रावधी वर्ष लोटल्यानंतर सुद्धा माणसाला आपल्या प्रश्नाची उत्तरं गीतेमध्येच मिळतायत. हेच इथे दिसून आलेले भगवंतांना नक्कीच या गोष्टीचं अगदी कौतुक वाटलं असेल. आणि याचं कारण पण आहे आणखीन एक, की तिथे जी मंडळी आपापसामध्ये बोलत होती तर त्या सगळ्यांचा एकच विचार समोर येत होता की जुळवाजुळव केली. जमेल असं वाटत नव्हतं पण जमून आलं. भगवंतांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. म्हणजे मी केलं ही कुणाचीच भावना नाहीये. हाच जो संदेश आहे हा भगवंतांनी अर्जुनाला दिलेला होता की तू नाहीयेस रे कोणी करणारा, सगळं काही मी केलेलं आहे. आता तू फक्त निमित्त मात्रम भव सव्य साचिन असं जे म्हटलेलं होतं अर्जुनासाठी. आणि तिथं बघा शब्द बरोबर त्याच्यासाठी संबोधन सव्य साचिन, की दोन्ही हातांनी लढाई करणारा शूर असा तो योद्धा. त्याच्या मनामध्ये असं वाटत असेल ना की मी करतो आहे. आणि वाटत होतंच. सुरुवातीच्या पहिल्या जो त्याचा विषाद होता, विषाद योगामधला, तो मुळामध्ये विषादच तो आहे की नाही मी लढणार नाही, माझ्या या लोकांना मी मारू कसा. शेवटी भगवंतांनी त्याला हे दाखवून दिलं की अरे तू नाही त्यांना मारतेस, मीच मारलेलं आहे. तू फक्त निमित्त मात्र हो. म्हणजे करणारा तू नाही, करणारा मी आहे. हा जो त्यांनी धडा दिलेला होता, हे जे बीज पेरलेलं होतं त्या बीजाची फळं आज इथे दिसत आहेत. कारण इथे लोक सुद्धा म्हणतायत की नाही मी नाही केलेलं, भगवंत करतायत, त्यांची कृपा झाली म्हणून मी आज इथे येऊ शकलोय. अशी संपूर्ण त्या सगळ्या समूहाची मानसिक स्थिती होती. आणि एकच लक्ष होतं त्यांचं. आणि ते समान लक्ष कोणतं, की आपल्याला हा जो गीतेचा पाठ आहे हा सगळ्यांना एक साथ म्हणायचा आहे. ठरवलेल्या वेळात सुरुवात करायची आहे, ठरवलेल्या वेळामध्ये त्याचं समापन पण करायचं आहे. आणि आपल्याला आपल्या हातून कुठेही चूक होता कामा नये. हा जो समान लक्षाचा भाग होता, त्यांनी प्रेरित झालेले हे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले लोक, ही साधी सोपी गोष्ट नाहीये, पण त्यांनी ते करून दाखवलं. आणि मग भगवंत आपल्याकडनं हे करून घेणार आहेत हे त्यांनी मनामध्ये पूर्ण स्वतःच्या मनावरती बिंबवलेलं होतं. एक सुरातून व्यक्त जाहला. मग हळूहळू गीतेचा पाठ सुरू झाला. एक सुरातून व्यक्त जाहला अर्जुन विषाद योग, निष्काम कर्म मोक्षा प्रतिनेते नाही कोणता भोग. लक्षाप्रती होता हो डोळा, एकाग्र चित्त साधले. भगवंत समोरी आले आणिक, योग किती उलगडले. मनापासूनी झाला माझा जो भक्त भूतलावरी, विजय श्रीती मिळे तयासी सांगे गीता खरी. आता हे जे संपूर्ण अद्भुत चाललेलं आहे पुण्यनगरीमध्ये, भगवंत अंतराळामधून पाहतायत. भगवंतांचं अस्तित्व सगळीकडे आहेच हे ते पाहतायत. काय बरं त्यांना दिसत होतं वरतून, की बरोबर ठरवलेल्या वेळेला गीता पठण सुरू झालं. आणि सगळ्यांनी म्हणजे नक्कीच अगदी त्यांच्या त्या एक सुरामधून जाणवत होतं की संथा घेतलेली आहे, अभ्यास केलेला आहे.
अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट अशा पद्धतीने तुम्हाला सादर करता येणं शक्य नाही. की एक सुरामध्ये अगदी प्रार्थनेपासून सुरुवातीच्या ते थेट गीता होईपर्यंत, गीतेची आरती होईपर्यंत सगळ्यांनी जो एक सूर लावलेला होता, कुणाचंही मागे पुढे नाही. अगदी विसर्ग, अवग्रह सगळ्यांचे एक उच्चार हे त्यांनी स्वतः मनाशी अगदी घट्ट ठरवल्यापासून हे होणं शक्य नव्हतं. म्हणजे मनाचा निग्रह त्यांचा किती असला पाहिजे हे त्यांच्या त्या पठणामधून, त्यांच्या एकाग्रतेमधून आपल्याला दिसून येतं. आणि तेच भगवंतांना सुद्धा नक्कीच जाणवलं. आणि या हजारो लोकांचा सूर एक झाला. हजारो लोकांचा सूर एक होणं ही किती विलक्षण गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं काहीतरी, हे प्रासादिक आहे नाही का. भगवद्गीता म्हणजे गीतेच्या प्रार्थनेमध्ये शेवटी आरतीमध्ये असं म्हटलेलं आहे की हरिमुख की बाणी असं वर्णन केलेलं आहे गीतेचं. म्हणजे हरिमुखातून आलेली डायरेक्ट अशा प्रकारची ही वाणी आहे. मग हे जे पवित्र आहे, एकामागून एक योग उलगडत जातात. पहिल्या अध्यायापासून, अर्जुन विषादापासून, म्हणजे जिथे अर्जुनाचा विषाद सुद्धा योग झाला, त्या अर्जुन विषाद योगापासून ते थेट मोक्ष संन्यास योगापर्यंत संपूर्ण गीता एक सुरामध्ये ही सगळी मंडळी म्हणत होती. आणि मग एक 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 योग उलगडत गेले. मग मनमना भव मद्भक्तो असं म्हणताना या भूतलावर जो मनापासून माझा भक्त होईल, हेच त्यावेळेला सांगितलं होतं की नाही भगवंतांनी, की मी त्याच्या पाठीशी नक्की असेन. फक्त तू मनापासून माझा भक्त हो. म्हणजे हे मन हे मोठं विलक्षण आहे. भगवंतांना माहितीये की मनावर ताबा ठेवणं हे सोपं नाही. कारण अर्जुनाने सुरुवातीला सांगितलेलं होतं ना, 6व्या अध्यायामध्ये आहे काय, की काय हे मन माझं कसं आहे भगवंता, चंचलम हे मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम. की मी काय करू रे, तक्रार करतोय अर्जुन भगवंतांकडे, मी काय करू, किती चंचल आहे माझं मन, हे असं वाऱ्यासारखं नुसतं इकडे तिकडे जातं, मी त्याला कसं आणू धरून पकडून. आणि एका ठिकाणी त्या मनाला बसवायचं, दुसरा विचार नाही काही येऊ द्यायचा, हे काय करू मी या चंचल मनाचं. भगवंतांनी लगेचच पुढे त्याला उत्तर दिलेलं आहे अर्जुनाला. आणि ते उत्तर देताना अर्जुनासाठी, आता अर्जुन भक्तोत्तम होता, आधी शिष्योत्तम आणि नंतर झालेला भक्तोत्तम, आता त्याच्यासाठी त्यांनी काय संबोधन वापरली ती फार महत्वाची आहेत. की ते म्हणतायत, आधी म्हणतात महाबाहो, हे एक संबोधन वापरलेले. काय सांगितलंय भगवंत म्हणतात असंशयम महाबाहो. म्हणतात बरोबर आहे तू म्हणतोस ते, असंशयम म्हणजे माझ्या मनात शंकाच नाही. आणि महाबाहो म्हटलेले हो त्याला, की एवढी मोठी युद्ध जिंकणारा महाबाहो म्हणजे महाशक्तिमान असा आहेस ना तू. पण मन ताब्यात ठेवणं हे कितीही शक्तिमान माणूस असला तरी त्याच्यासाठी सुद्धा कठीणच आहे. म्हणून तो शब्द वापरलाय त्याच्या संबोधनासाठी. आणि पुन्हा पुढे त्याला आठवण करून दिलेली आहे कशाची, तर अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे याच्यासाठी मग तुला अभ्यासच करायला पाहिजे. मन हे जे चंचल आहे ते पकडून जर एका ठिकाणी ठेवायचंय तर अभ्यासानेच ते शक्य होईल. आणि त्याच्या पुढे त्याच्यासाठी संबोधन वापरलं कौंतेय, तू कुंतीचा मुलगा आहेस. आणि वैराग्य म्हणजे मन कुठे लावायचं आणि कशातून काढून घ्यायचं, हे कुंतीशिवाय दुसऱ्या कोणाचं उदाहरण आपण देऊ शकत नाही. इतकं विरक्त मन होतं. ती नेहमी काय म्हणायची भगवंतांना, भगवंता, ती खरं म्हणजे राजकन्या होती, त्याच्यानंतर ती राणी, महाराणी झाली, आणि त्याच्यानंतर ती राजमाता पण होती. पण तरी सुद्धा एवढा त्या राज्याचे भोग तिला मोह पाडू शकत नव्हते. म्हणजे की हे जे वैराग्य आहे की आपलं मन कशापासून आपण दूर ठेवायचं हे तिला बरोबर कळलेलं होतं. मग तिचा तू मुलगा आहेस ना, म्हणून कौंतेय असं त्याला मुद्दाम त्यावेळेला संबोधन केलं. आणि मग अभ्यासेन म्हणजे याचा अभ्यास केल्याशिवाय हे तुला शक्य नाही. म्हणजे हा जो धडा
अर्जुनाला त्यावेळेला दिलेला होता तो बरोबर या लोकांना समजलेला आहे. कारण जवळजवळ हे जे गीतेचे 700 श्लोक म्हणायचे आहेत लागोपाठ, त्याच्यासाठी जो वेळ लागणार आहे 3.5 तासाचा, त्यावेळेला अजिबात दुसरा कुठलाही विचार मनाला स्पर्श करू न देता ही मंडळी एक सुरामध्ये जेव्हा गीता पठण करत होती, त्यावेळेला त्यांनी नक्कीच मन एका ठिकाणी आपलं धरून ठेवलेलं होतं आणि ही खूप मोठी गोष्ट होती. मनावरती ताबा मिळवलेला होता. भगवंतांना म्हणून कौतुक वाटलं. ते म्हणतात, सोपे नाही पण लढतो जो, सोपे नाही पण लढतो जो, ठेवून शुद्ध मती, निश्चिंत असा तुम्ही वचनबद्ध मी, होईन हो सारथी. शुभ्र आणि केशरी फुलांचा फुलला भवती मळा, योगेश्वर साक्षात समोरी, त्या भक्तांचा हो लळा. स्वयंशिस्त शांतता आणि संयम अनुभवले पावित्र्य, गीता धर्म मंडळ यांच्या नियोजनाचे चित्र. भगवंतांनी मान्य केले की तुमची लढाई सोपी नाही हे मला माहितीये. म्हणजे त्या ठिकाणी जी जमा झालेली मंडळी होती त्यांनी पुष्कळ काय काय योजना आखून तिथपर्यंत ते पोहोचले. आणि मग मनामध्ये शुद्ध भाव आहे मनात की नाही, काय आपल्याला हे संपूर्ण गीता पठण हे एकाग्र चित्ताने करायचंय, एकाग्र केलेले मन. आणि मग भगवंतांनी सांगितलेले की जर शुद्ध मनाने जर तू काही करशील तर मी तुझ्या पाठी उभा राहीन, मी तुझा सारथी होईन. आणि हे नुसतं त्यांनी वचनबद्धता त्यांची कशी आहे की त्यांनी ते करून दाखवलेलं आहे, अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. मग आता आपण सुद्धा आपलं मन त्याच्या ताब्यात दिलं पाहिजे. मनाचं सारथ्य करणारा जर हा सारथी असेल तर मग विजय मिळणं काही अवघड नाहीये. मग तिथे हा जो शुभ्र केशरी फुलांचा म्हणजे त्या दिवशीचं जे काही वस्त्र प्रावरणाचे रंग ठरवलेले होते त्यामधनं पावित्र्य हे स्पष्ट होत होतं. आणि योगेश्वर समोर असल्यानंतर आणखीन काय पाहिजे. आणि त्या ठिकाणी आणखी अगदी लक्षात घेण्यासाठी जर कोणती गोष्ट असेल तर स्वयंशिस्त, शांतता, संयम आणि या सगळ्यामुळे निर्माण झालेलं पावित्र्य. की काय बरं की तिथे खरोखर एवढी गर्दी म्हणजे 10,500 लोक जवळजवळ तिथे असताना, इतक्या हजारोच्या संख्यामध्ये लोक असताना तिथे कोणी लाठीकाठी घेऊन उभं नव्हतं त्यांना शिस्त दाखवायला. सगळ्यांनी स्वतःच्या मनाने शिस्त ही पाळलेली होती. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, गोंगाट नाही, बेशिस्त नाही, कुणाला काही सूचना द्यायची वेळ आलेली नाही. उलट आपणहून जागा करून दिली जात होती. आणि या सगळ्याच्या मागे जर कोणी असेल तर म्हणजे स्वयंशिस्तीने बद्ध असं ते गीता धर्म मंडळाच्या नियोजनाचं जे काय होतं त्याला हे सगळं श्रेय जातं. की हे एकत्र आलेलं हे जे समूह मन होतं की एका मनाची ताकद खूप मोठी असते आणि समूह मनाची तर विचारायलाच नको. मग क्षणार्धात ते समूह मन एकाग्रचित्त झालं आणि असं एकाग्रचित्त होणं ही जी मोठी कठीण गोष्ट होती ती त्यांनी साधली. आणि मग एकामागून एक अध्यायाचं पठण सुरू झालं. आता कुरुक्षेत्रावर साक्षात भगवंत अर्जुनासमोर होते. आताही आपल्या समोर भगवंत आहेत असंच या सगळ्या मंडळींना वाटत होतं. ते एक एक योग उलगडून आपल्याला सांगतायत. पहिल्या योगापासून अध्यायापासून सुरुवात झाली, मग दुसरा तिसरा एक एक योग पुढचे सुरू झाले. आणि हाच भाव सगळ्यांच्या मनामध्ये होता की आपल्या समोर भगवंत आहेत. व्यासपीठावर बसलेल्या ज्या गीता कंठस्थ असणाऱ्या अशा गीताध्यायी भगिनी होत्या, त्यांची ओघवती शांत वाणी आणि समोर स्थानापन्न असलेल्या पठण करत असलेल्या हजारो मुखातून उमटणारी वाणी एक होऊन समोर येत होती. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला हजारो मुखातून एक होऊन वाणी समोर येते त्यावेळेला ती जी एक पवित्र अशी ऊर्जा जाणवते ती जणू काही प्रवाहित होऊन पुढे पुढे सरकत होती.
आणि लोकांना भारावून टाकत होती. कारण गीता पाठाचा महायज्ञ सुरू होता. साधा सुद्धा यज्ञ होता का तो? महायज्ञ, आणि तोही गीता पाठाचा. तो सुरू झाल्यावर भक्तीच्या भावाचा परमोत्कर्ष जर झाला नसेल तरच नवल. काय उंची गाठलेली होती त्या भक्तिभावाने. सगळ्यांच्या मनातली एक भावना, इंद्रियाणाम मनश्चास्मी, असं भगवंत विभूती योगात सांगतात. म्हणजे मनाची ताकद किती आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजतं की आपल्या म्हणजे प्राणीमात्राच्या, मनुष्य प्राणीमात्राच्या मन म्हणजेच भगवंत, तिथे अस्तित्व आहे भगवंतांचं असं म्हणतात भगवंत त्यांच्या विभूती योगात. म्हणजे मग त्याची शक्ती नक्कीच अपरंपार आहे. फक्त आपण ती एकत्र करून आणत नाही. मग एका मनाची शक्ती आणि अशी हजारो मनांची शक्ती जर इथे एकत्र आलेली असेल तर त्यामुळे हे जे समूह मन तयार झालेले ते वैश्विक शक्तीची जाणीव करून देणार आहे की व्यष्टीपासून ते अशा प्रकारे विश्वापर्यंतच वैश्विक मन, त्याच्याशी आपल्याला एकरूपता नक्कीच करून घेता येते, येऊ शकते, आणि ती ताकद आपल्याला त्याची जाणवू शकते. आणि हे त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना जाणवत होतं. महायज्ञ गीता पाठाचा साधले शताब्दी वर्ष. काय सुंदर योग होता की जवळजवळ 100 म्हणजे आता 100 वर्ष पूर्ण झाली. गीता धर्म मंडळाने हे जे काय कार्य सुरू केलेलं आहे 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा गीता महायज्ञ, गीता पाठाचा महायज्ञ संपन्न झालेला होता. आणि एवढी हजारो वर्ष मध्ये गेलेली आहेत आणि तरी सुद्धा अजूनही इतक्या मंडळींची गीता मुखोद्गत पण आहे. आणि ती पाहून म्हणण्याची, समजून घेऊन म्हणण्याची, मुख्य म्हणजे समजून घेऊन म्हणण्याची लोकांची इच्छा आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. महायज्ञ गीता पाठाचा साधले शताब्दी वर्ष, भाव भक्तीच्या विश्वासाचा होता परमोत्कर्ष. एक विचारे भारून जाते जेव्हा समष्टी मन, हे महत्वाचे, समष्टी मन पुण्यमय वातावरणाचा अनुभव घेते जन. मन आहे भगवंत विभूती, शक्ती अपरंपार. मन आहे भगवंत विभूती, शक्ती अपरंपार. कलियुगी जोडू त्याच्या योगे, विश्वमनाशी तार, विश्वमनाशी तार. धन्यवाद.